सासू सुनाने सुद्धा घरात जरा प्रेमानं राहा. कीर्तना आल्यात का सासूबाई? आल्यात ना? घरात जरा प्रेमाचं वातावरण ठेव. मला सांगा बरं, बसणारे जेवढे सासूबाई मंडळी जेवढे आलेत, मला सांगा बरं, समजा तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, वाकी नीट आहे का बरं का, तुम्हाला एकच मुलगा आहे, साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? आता काय बोटा मोजाच्या गोष्टी आहेत का? एकच म्हटलं किती आहे? एकच असणार. बरं, तुम्ही गेल्यानंतर घराची मालकीन कोण होणार? जरा आवाज येऊ द्या ना. मग तुम्हाला हाय तोवर नीट राहायला काही प्रॉब्लेम आहे का? प्रेमाने राहा ना. बरं, तुमची इच्छा काय आहे? येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आईचा दर्जा दिला पाहिजे. पण इथं बसणाऱ्या सगळ्या सासूबाई काळजावर हात ठेवा आणि मला सांगा, आम्ही आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा सुनेला दिलाय का? आणि जर दिला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आणि दिला नसेल तर अजूनही वेळ गेलेली, म्हणा ना, अजूनही वेळ गेलेली नाही. पुढचं वाक्य नीट आहे का? ज्या घरामध्ये सुनांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो. त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो. त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो आणि ते घर जगातलं सर्वात सुंदर घर असतं. म्हणून घरात वातावरण कसं पाहिजे? चांगलं असायला पाहिजे. पुरुष मंडळीला सुद्धा सांगतो, एक जण कीर्तन संपलं माझ्याजवळ आला आणि म्हणला, महाराज काय करू? आईची बाजू घेतली तर बायको नाराज होते, बायकोची बाजू घेतली तर आई नाराज होते. म्हटलं तू एक काम कर, माझं आताच लग्न झाले पण मला अनुभव आहे. म्हटलं फक्त तू एक काम कर, दोघींवरही समान प्रेम करण्याचा प्रयत्न कर, दोघींनाही समान ठेव. कारण एकीने तुला या दुनियेत आणले आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुझ्या जवळ आली. दोघांना समान ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जीवनामध्ये एवढंच कळलं पाहिजे, बॅलेन्स कुठं होते. ज्याला बॅलेन्स करता आला ना, तो जीवनात सफल झाला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागतात. बघा, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, नियम आहे म्हणून तो संप्रदाय आहे, आचारसंहिता आहे म्हणून तो संप्रदाय आहे. आणि संप्रदायाचा नियम असा आहे, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, शेवटचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातील अभंगानीच होतं. म्हणून आज घेतलेला अभंग कुठल्या प्रकरणातला आहे? मागणीपर प्रकरणातला आहे महाराज. आणि अभंग घेतलाय तो कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज कोण? त्याला एका वाक्यात उत्तर आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर तुकाराम महाराजांसारखा संसार नाही, तुकाराम महाराजांसारखा व्यापार नाही आणि तुकाराम महाराजांसारखं परमार्थ नाही. आता उलट आहे का? उत्तम संसार, उत्कृष्ट व्यापार आणि उच्चतम कोटीतला परमार्थ तुकोबरायांनी केला. म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज. आणि कळसावर बाबा बांधकाम चालत नाही. तुका झाला से कळस, भजन करा विठाल विठाल. मग अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर 3 प्रश्न आहे. मागणारे कोण आहे, कुणाकडे मागतात आणि काय मागतात? मागणारे कोण बाबा? तुकाराम महाराज. कुणाकडे मागतात? देवाकडे मागतात. काय मागतात? त्याच्या अभंगात आहे, ते पुढे मी सांगणार आहे. आता ऐका, दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. बसणारी मंडळी जरा बारीक ऐका. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते हा जमलं. मग आता असं जरा ह्याचं जरा आता मधून येणं बंद करा बरं का. आता ज्यांना यायचं त्यांना मागून येऊ द्या. हा, दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं असावं. ज्याच्याकडं मागायचं त्याचं ते स्वतःचं असावं आणि जे मागायची त्याची आपल्याला गरज असावी. हे 4 मुद्दे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय देवाकडं मागतात. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. तुम्ही मंदिरात जाता का? अहो जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर मला सांगणार का? बोलत जा म्हणजे कीर्तन समजेल. मंदिरात जाताना काय मागता देवाकडं? अहो काय मागता? सुखी काय?
सुखी भेळ बोलत जा, मला आवाज येऊ द्या. सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. बाकीच्यांना म्हणजे आपण बाबा स्वार्थी झालो ना. जे काय पाहिजे ते मी फरक सांगतो बरं का मागणीतला. संतांची मागणी ना आपली मागणी जर कीर्तन बारीक आहे का. आपण मागतो स्वतः करिता, फक्त मला दे, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, जे काय आहे ते बाकीच्यांना. म्हणजे आपण स्वार्थी झालो. आपण काय झालो? स्वार्थी. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. महाराज नीट लक्ष द्या. हो, आपल्या मागण्यात फरक आहे. संतांचं मागणं बघा, नामदेवरायांचं मागणं, अकल्पायुष्य वावे तया कुळा माझी या सकळा. नामदेवरायांचं मागणं किती सुंदर आहे बघा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. कोणाला? नामदेवरायांचं मागणं आहे, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला. याला म्हणतात मागणं. नामदेवरायांचं मागणं आहे महाराज. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. बोला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही. बोला बोला. प्रेमाविना नाही. आणि आज माणसाला काय नाही? समाधान. समाधानच नाही. समाधान आहे का? आता बसणारी मंडळी कोणालाही विचारा तुम्ही, कोणालाही कसं काय चाललंय, काय म्हणतो तू? बरंय. नाही कळलं का? कसं काय चाललंय? बरं. बरं म्हणजे 35% काठाव पास. चांगलं चाललंय बाबा, मजेत असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे का? पण माणूस काय म्हणतो? काय नाही, बरं आहे. बरं म्हणजे 35%. तो माणूस समाधानी. बोला बोला. तो माणूस समाधानी. आणि आज माणसं समाधानीच नाही महाराज. काय समाधानी? समाधान का नाही? कारण माणसाचं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत जमलं आता पाहू शकत नाही महाराज. इथे बसलेली अशी कोण आहे बाई की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. बघितलं का मंडळी? एक हात सुद्धा वर नाही. ते आता त्यांनाच माहित. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणूस समाधानी नाही. काय समाधानी महाराज? दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली. नवीन दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली. याच्या छातीतच चमक आली. हसता काय मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. आणि हे मेलं ना, घेणं ना देणं. समाधान नाही. समाधानी पाहिजे माणूस. कसा पाहिजे? समाधानी. तुकोबराय सांगतात, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे.
ठेविले आनंद तैसे रहावे ठेविले आनंद तैसे रहावे आनंदे दैसे चेरा ठेविले आनंदे दैसे ठेविले आनंदे दैसे चेरा ठेविले आनंद तैसे रहावे ठेविले आनंद तैसे रहावे चित्ते असुदावे समाधान चित्ते असुदावे समाधान चित्ते असुदावे समाधान ठेविले आनंदे दैसे चेरा ठेविले आनंदे दैसे रहावे चित्ते असुदेव समाधान ठेविले आनंद तैसे रहावे ठेविले आनंद तैसे रहावे दैसे रहावे वा ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान माणसाला समाधान पाहिजे महाराज समाधान संतांकडे आपल्याकडे नाही आपलं मागणं फक्त मला दे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे आपण समाधान नावाची गोष्ट आपल्याकडे समाधान संतांकडे महाराज म्हणून संत जे मागतात ते समाजाकरिता जगाच्या कल्याणा देह कष्टविती संतांचं मागणं समाजाकरिता आपलं मागणं स्वतःकरिता आपण स्वतःकरिताच मागतो आपलं मागणं म्हणजे स्वार्थी महाराज माणूस काय झालाय स्वार्थी बसलेली मंडळी पटकन उत्तर द्यायचं दुकानदार चांगला कोणता जो उधार देतो बघा आपण कोण झालो स्वार्थी वायरमॅन चांगला कोणता ते नका बोलू आकडा टाकून देतो जो आकडा टाकून देतो तो पोरांनो शिक्षक चांगला कोणता तुम्ही कायला सांगता त्यांना विचारलं कोणता रे नको रडू बोल ना जो मारित नाही तो का जो गुरु पाठच तपासत नाही म्हणजे माणूस काय झाला थोडक्यात स्वार्थी महाराज आणि स्वार्थी माणूस देवाला आवडत नाही महाराज मग तुम्ही काय मागता संतांकडे स्वार्थ नसतो महाराज म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात आपण बोलतो त्याला भाषण म्हणतात आपलं काय महाराज भाषण म्हणजे काय असतं जे बोललं ते खरं बोलायचं नाही बोललं तसं वागायचं आणि त्याचंच नाव भाषण महाराज आपण स्वार्थी महाराज पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज संत जे मागतात ते समाजाकरिता आपण जे मागतो ते स्वतःकरिता आता दुसरा मुद्दा असा आहे देवाला मागायची गरजच काय देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं म्हणजे आपण सांगणार देवाला देवा मला हे देन तेव्हा देव आपल्याला गरजच काय चतुरा तो शिरोमणी देवाला सगळं कळतं ना तुम्ही सांगायची गरज आहे का नाही तरी आपण मंदिरात जाऊन देवाकडं मागतो महाराज हां मंदिर भी एक गजब की जगह है वाक्य नीट आहे का मंदिर भी एक गजब की जगह है वहां अमीर अंदर भीख मांगता है और गरीब बाहर भीख मांगता है नाही कळलं का मंदिर ही अशी जागा आहे महाराज बाहेर भिकाऱ्याला 1-2 रुपये दिलं की त्याचं समाधान होतं पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागत असतो मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या खरा भिकारी कोण कोण हो भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झालंय महाराज मगाशी मी कीर्तनाला येत होतो तिथं चाकणमध्ये सिग्नल लागला आमची गाडी थांबली सिग्नलला आता टोपी बीपी व्हाईट कपडे बघितले माझे पांढरे कपडे ते भिकाऱ्याला वाटलं महाराज असेल आला गाडीजवळ काचा वाजवलं मी काच घेतली खाली म्हणला महाराज म्हटलं बोला तो म्हणतो महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला 1-2 पैसा द्या हो लेकराला मी म्हटलं नको रडू खिशातून 2 रुपये काढले आणि दिले त्याला तो गेला निघून थोडा पुढे गेला परत माघारी आला म्हणला महाराज अजून 2 रुपये द्या मी म्हणलं तुला आता तर 2 रुपये दिले
अजून कायला पाहिजे? तो म्हणला महाराज माझ्या मैत्रिणीला. मी त्याला म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळेच तर भिकारी झालो. भिकाऱ्यांचं लय अवघड काम महाराज. मागणारे सांगते बरं का मी तुम्हाला, फरक समजून घ्या. मागणाऱ्यात फरक किती भिकाऱ्यांचं. पण खरा भिकारी कोण? आता तुम्हाला अध्यात्माकडे नेतो थोडा. खरा भिकारी कोण? वाक्य नीट आहे का? नाथ बाबांनी खूप सुंदर वर्णन केले. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. बसणारे मंडळी जरा नीट आहे का? 1-2 रुपये दिलं की भिकाऱ्याचं समाधान होतं. पण तो खरा भिकारी नाही ज्याच्याकडे कोटीना संपत्ती आहे पण त्याचं मनच संतुष्ट नाही, त्याला अजून पाहिजे. तो जगातला 1 नंबरचा भिकारी. तो 1 नंबरचा भिकारी महाराज. हे भिकारी नाही महाराज, हे उलट समाधानी. 2 रुपये दिले की त्यांना समाधान वाटतं. पण हे भिकारी कोटीनच मागतात तरी समाधान नाही महाराज. मग खरा भिकारी कोण तुम्हाला समजला असेल? विठाल विठाल. म्हणून माणसाने कसं असावं? काय चालू केले? हा ट्रेन आली का? बरं. हा मागं पण झालं होतं. काय बोलायचं का? विठ्ठल भजन चालू ठेव, थोडं ठेव भजन चालू. विठाला 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 टाळ्या टाळ्या वाजवा, जरा टाळ्या वाजवा. उद्या काला आलाय. वा वा वा. समाधानी पाहिजे माणूस. खरा भिकारी कोण तुम्हाला समजला? माणसाने कसं पाहिजे? समाधानी पाहिजे. संतांच्या मागण्यात आपल्या मागण्यात जमीन आसमान फरक. संत मागतात, गेलं बॉम्बाला कीर्तन, संत मागतात समाजाकरिता, आपण मागतो स्वतःकरिता. बरं, देवाला मागण्यापूर्वी ऐका, देवाला आपण दिलं काय? देव अगोदर घेत असतो, नंतर प्रमाणे त्याला घेसी तेव्हा ऐसा अससी उदार. देव अगोदर घेत असतो, नंतर देत असतो. मग तुम्ही म्हणाल देवाला पाहिजे ना, चला देवाला उद्या 5 किलो पेढे, 1 पोत नारळ. लईच देव वैतागला असेल तर बकरू. देव म्हणला कांद्याच्या गोणी सकट बकरू, तर कांद्याच्या गोणी सकट बकरू. देवाला तसलं काय लागत नाही महाराज. तुम्ही देणार पेढे, देव अजिबात खात. तुम्ही देणार नारळ, देव त्याच्या कपात नाही. मग देवाला काय पाहिजे? देवाला पाहिजे तुमचा भाव, देवाला पाहिजे तुमची आत्मीयता, देवाला पाहिजे तुम्ही शुद्ध अंतकरणाने केलेलं नामचिंतन. कारण देव भावाचा भुके आणि हाची दुष्काळ. देवाला एवढंच लागतं. पण आपल्याकडं ते नाही. देवाला जे पाहिजे ते आपल्याकडं नाही, आणि आपण जे देणार ते देवाला लागत नाही. देवाला फक्त पाहिजे भाव. काही न लगे एक पावाची कारण तुका म्हणे आण. बोला ना विठोबाची. हो, देवाला भाव पाहिजे महाराज. हो, देवाला तेवढंच लागतं. हे जर तुम्ही देवाला देत असाल तरच तुम्हाला देवाकडं मागण्याचा अधिकार आहे. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडं मागतात. काय मागतात? अभंगाचं पहिलं चरण. हे जीवावी माझी आस, हे जीवावी माझी आस, हे जीवावी माझी आस, हे जीवावी माझी आस.
दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी जन्मोजन्मी दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा हेचे व्हावे माझी आस जन्मोजन्मे तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये देवाकडं मागतात. शब्द किती सुंदर आहे बघा. हेची काय शब्द आहे? हेची. हेची म्हणजे हेच, याच्यापेक्षा दुसरं एवढंच. हेची व्हावी माझी आस. हेच जसं काही प्रमाणे बघा. हेची दान देगा देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. हेच, ह्याच्यापेक्षा दुसरं वेगळं नाही. हेची व्हावी माझी आस. आणि काय आसे? जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी कोणाचा दास कर? तुझा म्हणजे कोणाचा? देवाचा. तुझा दास कर. आता परमार्थात जो दास झाला त्याचाच परमार्थ झाला. आपल्याकडे दास कोणाला म्हणतात? मी लहान पोराला विचारले का दास तुमचा मच्छर? अरे म्हटलं तो दास वेगळा, तुकोबारांना सांगायचंय वेगळं. दास कशाला म्हणतात? दास सेवक. हा, सेवक, पडलेलं काम करणे, त्याला काय म्हणतात? दास. पण परमार्थात जो खरा दास झाला त्याचा परमार्थ झाला. जन्मोजन्मी तुझा दास. आता तू कोण? तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरे, देखिला डोळा बैसला राजस सुकुमार मदनाचा. सुंदर आहे ते ध्यान उभे विटे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ. ओ उभा राहून या कैसा हलविता, तुझे नी ढळे कोटी चंद्र. ओ पांडुरंग कांतीन दिव्य तेज, आणि सहस्रे दीपे दीप कैसी प्रकाशली. तुझा दास. तू सोडून कोणाचा नाही. कळलं का? विठाला विठाला. म्हणून फक्त मला तुझाच दास कर, दुसऱ्याचा नाही. तुझाच.
मग पांडुरंगाचाच दास का बाबा? मी नेहमी कीर्तनात सांगतो, उभा जो राहतो ना देव, उभा राहिलेला देव, उभा राहिलेला देव कोणता? पांडुरंग. अजून कृष्ण उभा आहे दत्तात्रय. पण आढी आहे जरा पायात. देवडा चरणी उभा राहिलेला अजून देव भगवान दत्तात्रय. दत्तात्रय महाराज. वा. मग मी काय सांगतो, उभा राहिलेल्या देवाची जर भक्ती केली ना तर थोडा जास्त फायदा होतो. म्हणाल कसं काय? बघा, उभा राहिलेला जो देव असतो का तो आपल्यासाठी पटकन धावून येतो. नाही समजलं का? अजून सोपं करून सांगू का? बघा, ध्यान देऊन ऐका म्हणजे कळन तुम्हाला. समजा घडू नये पण इथं एखादी समजा अनुचित घटना घडली, समजा इथं चालू कीर्तनात, बसणारे मंडळी लवकर पळतील का टाळकरी? अजून नाही समजलं? म्हणजे उभा राहिलेला पटकन पळणार का? अवसान घावतं ना माणसाला. उभा राहिला, मागे पुढे आहे सांभाळ. शब्द बघा ना, मागे पुढे उभा राहे सांभाळे. उभा राहणारा देव. म्हणून उभा राहणाऱ्या देवाची भक्ती करा, लवकर धावून येईल. हो, जसे दत्तात्रय आपले. हो, भक्तासाठी उभा सतत, एक प्रमाणे महाराज. हो, म्हणून उभा राहिलेल्या देवाची भक्ती करा. जन्मोजन्मी तुझा दास, तुझा सोडून कोणाचा करू नको. कारण एकमेव देव असा ज्याचा कटेवर हात आणि विटेवर उभा, आणि तो देव जिथं राहतो त्याला जंबू या दीपा मागे पंढरपूर हे गाव बघा. हो, दीप आहे महाराज ते. म्हणून अशा देवाची भक्ती करा. जन्मोजन्मी तुझाच दास कर, दुसऱ्याचा करू नको. हो, जन्मोजन्मी पंढरीचा वारकरी. हो, वारकऱ्याचे दोन अंतरंग आहे, अंतरंग आणि बाह्यरंग, दोन रंग आहे महाराज. माळ, गंध, पांढरे कपडे, धोतर हा वारकऱ्याचा काय झाला? बाह्यरंग. पण अंतरंग काय? ज्याचे विकार गेले तो वारकरी महाराज. विकार कुठले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे 6 विकार आहे त्याचे गेले तो वारकरी. मग खरा वारकरी तो आहे पंढरीचा वारकरी. आणि काय कर? वारी चुकू देऊ नित्यनेम. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्यनेम तुटू देऊ नको. नित्यनेम तसंच राहू दे. हे तुकोबारायांचं देवाकडं मागणे. आपलं मागणं म्हणजे बोगस मागणं, त्याला काय अर्थच नाही. हो, समजा महिला मंडळ तुम्हाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा झालाच बाबा, बसणारी मंडळी देव प्रसन्न झाला, होणार नाही पण झाला. उदाहरण द्यायचं म्हणलं तर एका सासू सोनाला देव प्रसन्न झाला, आणि प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला मागा काय मागायचं ते. पण देवाने एक अट घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. मी मागणं सांगतोय बरं का, फरक नीट लक्ष द्या. देवाने काय अट घातली? सून जे मागल त्याच्या डबल. म्हणजे समजा सुनानी 1 तोळं सोनं मागितलं, सासूला किती? मग तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. पण सून म्हणली ठीक आहे देवा. पण सून हुशार होती महाराज. सून कशी होती? अहो, सून कशी होती? हुशार होती. कुठली होती? तुम्हाला कसं काय? डोळवलीचीच होती. डोळवलीचीच. लय हुशार. डोळवलीची सून लय हुशार महाराज. तुम्हाला शंका आहे का? नाही, घेऊ पण शकत नाही. ती सून हुशारच. ती म्हणली ठीक आहे देवा, सून जे मागन त्याचा डबल सासूला मान्य आहे मला. पण वर किती आहे? किती वेळा मागू शकते मी? देव म्हणले 3 वर आहे, जरा विचार करून माग जरा. पण ती सून कशी होती? बोला ना. तिला पटकन कळलं सून कशी होती? हुशार. ती म्हणली देवा, माझं पहिलं वर असं आहे, पहिलं वर मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू अहो आंधळी झाली, चष्मा घालून पण दिसनी. देव म्हणले तर तस तू आता राहिले किती वर? बोला ना. 2 राहिले ना. पण सून कशी होती? अजूनही हुशारच म्हणताय का? हुशारच ना ती. ती म्हणली देवा, माझा दुसरा वर असा आहे, मला एका पायाने लंगडी करा.
सासू अहो जागेवर बसली, तिला उठता येईनी. आता राहिला शेवटचा, पण सून कशी होती, कुठली होती? अहो ती हुशारच ना. देव म्हणले जरा विचार करून माग शेवटचा चान्स, परत चान्स. पण ती हुशारच, तिला सांगायची गरज नाही. ती म्हणली देवा शेवटचा वर मला असं द्या, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग आपलं उगच त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माय ग. देव प्रसन्न झाला, मागायचं कळलं, मागायचं कळलंच नाही महाराज. म्हणून मागायचं कळलं पाहिजे. एक तर प्रसन्न देव एवढा पटकन होत नाही, पण आपले भगवान शंकर शिव भोळा आणि त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर झाले प्रसन्न तिघांना. तिघ असे येडेच, तिघ मित्र. देव प्रसन्न झाले, विचारले एकाला माग तुला काय पाहिजे. पहिला मित्र म्हणला देवा मला एकतर नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. भगवान शंकर म्हणले माग. देवाला तो मित्र म्हणला देवा असं करा, चिंचाची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती बसणारी मंडळी, चिंचेची झाडं किती 1 कोट आणि प्रत्येक पानाला माल झाला किती. ते घरी गेल्यावर विचार करा. आता भगवान शंकर भोळे दैवत ते म्हणले तथास्तु. नंतर दुसऱ्या मित्राला म्हणाले तुला काय पाहिजे. तो पण तसाच याडा. तो म्हणला एकतर देवा मला नकोच, पण ह्यानी मागितलं म्हटलं मी कसं काय शांत बसणार, मी मागितलंच पाहिजे. भगवान शंकर म्हणले माग. तो म्हणला असं करा देवा ती चिंचेची झाडं कापा, चिंचेची झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्याची कपाटं बनवा, ते नोटा तोडा, कपाटात कुलूप आणि चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर म्हणले तथास्तु. आता राहिला तो लई हुशार होता. कुठला होता, डोलवलीचा. तो लई हुशार महाराज. हा त्याला सांगायची गरज नाही. भगवान शंकर म्हणले माग तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा मला तर नकोच, काहीच नको, पण आता हे दोघांनी मागितलं म्हटलं तर मला मागावंच लागणार. देव म्हणले माग. तो म्हणला देवा असं करा ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. देव म्हणले दुसऱ्याचं वाटुळ करण्यासाठी केलेलं मागणं उचित आहे का नाही. महाराज देव प्रसन्न झाला पण मागायचं कळलं नाही. आपल्याला तेच कळत नाही देवाकडं काय मागावं. महाराज संतांचं मागणं बघा समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता. संतांच्या मागण्यात फरक आहे, आपल्या मागण्यात फरक आहे. तुकोबराय देवाकडं मागतात त्याच्यातही 3 प्रकारे. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. महाराज मग तुम्ही म्हणाल देव देतो पण घेत नाही जर संत आहेत तर तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा. त्याचं उत्तर मी पहिलंच दिलं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. त्यांच्या मागण्यात आपल्या मागण्यात जमीन आसमान फरक आहे. महाराज मग तुकोबराय देवाकडं मागतात की जन्मोजन्मी मला फक्त तुझाच दास कर, तुझा सोडून कोणाचा नाही, आणि माझं नित्यनेम मोडू देऊ नको. नित्यनेम काय, पंढरीचा वारकरी, आणि वारी चुको नेदी हारी. आणि पंढरीच्या वारीमध्ये काय मिळतं मला. अभंगाचं 3रं चरण. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, काळ संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ,
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीची वारी त्याच्यात काय भेटतं? संत संग सर्व काळ, संतांची संगत मिळते महाराज. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची. जीवन जगत असताना संगत महत्वाची आहे ना महाराज. हो, म्हणून संगत जरा विचारपूर्वक करा, आपले मित्र तपासा. कारण या जगामध्ये घडवणारे कमी आहेत आणि बिघडवणारे जास्त आहेत महाराज. हो, 100 जणांसोबत ओळख असून काय फायदा नाही महाराज. एकच असावं पण कट्टर असावा. हो, आपले मित्र बघा, 100, 150, 200 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो, घरी पार्टी देणारा मित्र नसतो, जेवायला घेऊन जाणारा मित्र नसतो महाराज. हो, दुःखाच्या प्रसंगामध्ये जो आपल्या नेहमी पाठीशी उभा असतो तो खरा मित्र महाराज. असे मित्र आपल्या जीवनामध्ये पाहिजे महाराज. युद्धाला जाताना ढाल कुठं असते आणि युद्ध करताना बोला ना समोर. मग ढाल म्हणजे आपला मित्र महाराज. सुखाच्या प्रसंगात नेहमी पाठीशी असावा, पण ज्या वेळेला दुःखाचा डोंगर कोसळतो तो वार सहन करण्यासाठी, दुःख सहन करण्यासाठी समोर असावा मित्र. तो आपला खरा मित्र महाराज. संगत चांगली पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये महाराज. हो, तुकोबाराय म्हणतात संत संग सर्व काळ, संतांची संगत फार महत्वाची महाराज. कारण तिथं काय अखंड प्रेमाचा कल्लोळ. हो, प्रेम पाहिजे. आता प्रेम नाही राहिलं महाराज. प्रेम राहिले का आता? आता माणसं हसत सुद्धा नाही. हो सावकाश, माणसं हसत नाही आता. हसतात का? कीर्तनाचं जाऊ दे आता, पण बाकीच्या वेळेला माणूस हसत नाही. जो हसत नाही का त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 20 ते 25 वयात अटॅक. 20 ते 25 वयात हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? 20 ते 25 वय, 30 वयात अटॅक. हो, अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. तुम्ही पूर्वीचे लोक बघा, 2 बैल, 1 बैलगाडी, शेती याच्यावरती समाधानी असायचे. पैशाची जास्त हाव नव्हती. त्या काळात दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, तरी माणसाला 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. सहज लाभायचं का? कारण त्यांचं मन कसं होतं? समाधानी. पैशांची हाव नाही. आता लय अवघड महाराज. आता अवघड आहे महाराज. आता माणसाकडे समाधान नाही, माणूस बोलतही नाही, हसतही नाही. हो, आणि न हसण्याचं अजून एक तुम्हाला कारण सांगतो. माणूस का हसत नाही? कारण प्रत्येकाच्या हातात आलाय मोबाईल. मोबाईलमुळं झालं काय? संवाद झालाय कमी. मोबाईलमुळं माणसं झाली एकलकोंडी. मोबाईलमुळं संवाद झाला कमी. मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लिहून घ्या, मोबाईलमुळं माणसाची झोपच उडाली. अहो, झोपतच नाही हो रात्री माणसं. 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात. झोप झाली कमी. म्हणून मोबाईल वापरला पाहिजे. मी सुद्धा वापरतो, 1 सोडून 2-2 वापरतो. तुम्हाला कायला खोटं सांगू. पण त्याला काही लिमिट आहे का नाही? पद्धत जरा कमी प्रमाण असतं प्रत्येक गोष्टीचं. हो, माणसाच्या जीवनामध्ये या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हो, आणि हसत जा, जरा हसून खेळून राहत जा. थोडेच दिवस जगायचं, जास्त दिवस जगायचं नाहीच जगायचं, थोडंच जगायचं महाराज. हसून खेळून राहिलं पाहिजे महाराज. अखंड हरिनाम सप्ताह आहे, शेवटचे दिवस आहे, उद्या काल आहे महाराज. या सप्त्याच्या निमित्ताने फक्त देवाकडे एकच मागायचं, हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे मागायचं. हो, जास्त काही मागायचं नाही. शेतकरी वर्ग, तुम्ही तर बोलायचे बंद झाले. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हो, शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही महाराज. हो, बघा, तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा, पुरुष मंडळ, आणि त्याला म्हणावा 1000 मीटर कापड दे ना फुकट. देईल का? नाही देणार. बरं, कापड दुकानदार राहू दे, सोनाराशी दोस्ती करा, 1 ग्राम, अर्धा ग्राम देईल का? अजिबात देणार नाही. किती मैत्री असू दे, नाही देणार. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा,
त्याला म्हणा 1-2 किलो कांदे. अहो तो म्हणा 1-2 किलो आमच्या मळ्यावर आहे, आमच्या शेतात आहे. 1-2 किलो काय 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणारा फक्त शेतकरी आहे महाराज. उदार अंतकरण फक्त कोणाचं आहे? शेतकऱ्याचं आहे महाराज. हो शेतकऱ्याचं. शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही, म्हणून कष्टाचं खावं आपली म्हणच आहे महाराज. कसं खावं? कष्टाचं खावं. शास्त्रात सांगून ठेवले महाराज. देवाचं भावाचं आणि गावाचं खाऊ, देवाचं आणि भावाचं गावाचं खाऊ नाही. ज्यांनी देवाचं भावाचं आणि गावाचं खाल्लंय तुम्ही इतिहास तपासून पहा, त्याचं वाटोळच झाले महाराज. इतिहास बघा तुम्ही, मी नाही सांगत, इतिहास तपासून पहा. ज्यांनी भावाचं खाल्लंय वाटोळं, ज्यांनी देवाचं खाल्लंय वाटोळं, आणि ज्यांनी देवाचं धर्माचं वाटोळच महाराज. हो देवाचं भावाचं गावाचं खाऊ नये, कष्टाचं खावं महाराज. हो कष्ट करूनच खावं. दुसऱ्याला धोका देऊन हडप केलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर पोसलेली संतती माणसाला कधीच सुख देऊ शकत नाही. हो कष्टाचं महाराज. हो म्हणून कष्टाचं असावं, फुकटचं खाऊ नाही महाराज. शेतकरी जगतो कष्टावर महाराज. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची गाय वाचू दे. हो गाय आपली काय आहे? राजमाता आहे. आता तिची सेवा केली पाहिजे महाराज. गाय हमारी माता आहे, तिची सेवा केली पाहिजे. हिंदू धर्म टिकू दे. हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपणच केली पाहिजे. हां कधी आपण आपल्या पोरांना म्हणतो का चल आरतीला, चल कीर्तनाला, चल भजनाला म्हणतो का? उलट त्याला आपण असं म्हणतो तू याच्यात लक्ष घालू नको, तू अभ्यास कर, याच्यात लक्ष घालला आम्ही आहे ना. त्याला इकडं वळू देत नाही महाराज. अहो हिंदू धर्माची जनजागृती आपणच केली पाहिजे. आपण त्यांना शिकवलं पाहिजे गुढीपाडवा काय असतो, मकर संक्रांती काय असते, रामनवमी काय असतं, संतांची पुण्यतिथी काय असते, हे कोणी शिकवायला पाहिजे? आपणच शिकवलं पाहिजे ना. आणि सुधारणा ही घरापासून झाली पाहिजे. लोकांना सांगून काय फायदा आहे? सुधारणा ही घरापासून झाली पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुधारणा घरापासून झाली पाहिजे महाराज. हो आणि हिंदू धर्म टिकला पाहिजे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकलं पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. एवढंच आज देवाकडं मागायचं महाराज. आपल्या मागण्यात संतांच्या मागण्यात फरक आहे. तुकोबाराय म्हणतात पंढरीचा वारकरी कर, कारण तिथं काय आहे? संतांची संगत आहे आणि संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. अखंड प्रेमाचा कल्लोळ. म्हणून प्रेमाने राहा, आनंदाने राहा. घरामध्ये सुद्धा पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे. महिला मंडळ पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक अजून तुला टाइम आहे बाई. पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? म्हणा ना मागच्या चाकाला म्हणून ते थोडं भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. तुम्ही म्हणा का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं खड्ड्यात जाणार ना. म्हणून बॅलेन्स महत्वाचं. घरामध्ये प्रेमाचं वातावरण, आनंदाचं वातावरण ठेवा महाराज. पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे. मी तर असं म्हणतो बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. ते माहिती टाळ्या कुठं वाजल्या बघ. पहिलं सांगितलं बॅलेन्स महत्वाचं आहे. समतोल असावा घरामध्ये. कसं असावं? समतोल असावं महाराज. जिचा नवरा समजूतदार आहे ना तीच बायको आज सुखी आहे. नाहीतर नवऱ्यासाठी कितीतरी वर्ष उपास करणाऱ्या बायका आजही दुःखी आहेत. म्हणून घरामध्ये समजूतदारपणा असावा. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. हो घरातील भांडणांचा तमाशा करू नये, कारण आपल्या तमाशाचे भांडणांचे फायदे घेणारे बरेच लोक बाहेर टपून बसलेले असतात. त्यामुळे घरात जरा आनंदाचं प्रेमाचं वातावरण ठेवा. सासू सुनाने सुद्धा घरात जरा प्रेमानं राहा. कीर्तना आल्यात का सासूबाई?
आल्यात ना? घरात जरा प्रेमाचं वातावरण ठेव. मला सांगा बरं, बसणारे जेवढे सासूबाई मंडळी जेवढे आलेत, मला सांगा बरं, समजा तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, वाकिनीट आहे का बरं का, तुम्हाला एकच मुलगा आहे, साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? आता ते काय बोटावर मोजायच्या गोष्टी आहेत का? एकच म्हटलं किती आहे? एकच असणार. बरं, तुम्ही गेल्यानंतर घराची मालकीन कोण होणार? जरा आवाज येऊ द्या ना. मग तुम्हाला हाय तोवर नीट राहायला काही प्रॉब्लेम आहे का? प्रेमाने राहा ना. बरं, तुमची इच्छा काय आहे? येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आईचा दर्जा दिला पाहिजे. पण इथं बसणाऱ्या सगळ्या सासूबाई काळजावर हात ठेवा आणि मला सांगा, आम्ही आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा सुनेला दिलाय का? आणि जर दिला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आणि दिला नसेल तर अजूनही वेळ गेलेली, म्हणा ना, अजूनही वेळ गेलेली नाही. पुढचं वाक्य नीट आहे का? ज्या घरामध्ये सुनांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो. त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो. त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो आणि ते घर जगातलं सर्वात सुंदर घर असतं. म्हणून घरात वातावरण कसं पाहिजे? चांगलं असायला पाहिजे. पुरुष मंडळीला सुद्धा सांगतो, एक जण कीर्तन संपलं, माझ्याजवळ आला आणि म्हणला, महाराज काय करू? आईची बाजू घेतली तर बायको नाराज होते, बायकोची बाजू घेतली तर आई नाराज होते. म्हटलं तू एक काम कर, माझं आताच लग्न झाले पण मला अनुभव आहे. म्हटलं फक्त तू एक काम कर, दोघींवरही समान प्रेम करण्याचा प्रयत्न कर, दोघींनाही समान ठेव. कारण एकीने तुला या दुनियेत आणले आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुझ्या जवळ आली. दोघांना समान ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जीवनामध्ये एवढंच कळलं पाहिजे, बॅलेन्स कुठं होते. ज्याला बॅलेन्स करता आला ना तो जीवनात सफल झाला. कुठेही वर नाही कुठेही खाली नाही, बॅलेन्स पाहिजे. हो, आपल्या परमार्थामध्ये सुद्धा बॅलेन्स करता आलं पाहिजे. मोठं पटकन होता येतं परमार्थात, अवघड नाही. काय अवघड आहे का बाबा? काय 2-4 अभंग आले, 2-4 अभंग बसले, 2-4 चाली आले की झाला कीर्तनकार. मोठं होणं मग काही अवघड नाही परमार्थात. यश मिळवणं सोपं आहे, मिळालेलं यश पचवणं फार अवघड आहे. मिळालेलं यश पचवणं फार अवघड आहे. यश मिळवणं सोपं आहे, अवघड नाही. चिकाटी असेल, मेहनत असेल तर यश मिळणार, पण ते एकदा मिळालेलं यश ते पचवणं फार अवघड आहे महाराज. म्हणून पचवता आलं पाहिजे, बॅलेन्स करता आलं पाहिजे महाराज जीवनामध्ये. हो, संतांचं बघा, संतांकडं मोह नाही, माया नाही, अहंकार नाही, बॅलेन्स आयुष्य, न्यूट्रल. तुमच्या भाषेत कसं? न्यूट्रल. मग तुकोबारायांचं आयुष्य सुद्धा न्यूट्रल आहे. त्यांनी देवाकडं मागताना फक्त काय मागितलं? देवा मला तुझी भक्ती दे, पंढरीचा वारकरी कर, संतांची संगत दे, कारण तिथं सगळं काय आहे? प्रेम आहे. म्हणून प्रेमाने राहिलं पाहिजे. आणि प्रेम फक्त भक्तीत आहे. कशात आहे? भक्तीत आहे. भक्तीमध्ये प्रेम आहे महाराज, भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे सांगू कशी? आपली भक्ती आंधळी भक्ती. कढीपत्ता माहिती तुम्हाला? कढीपत्ता, कढीपत्ता. मग बोला ना पटकन, आपल्याकडे जास्त टाइम नाही, आता 20-25 मिनिटं राहिले. झाडावर असा हिरवागार, काय आता आवाज आला पाहिजे बरं, शेवटचे 15 मिनिटं. झाडावर असा हिरवागार, काय? कढीपत्ता. एका बाईने तोडला, जुडीत बांधला, बास्केटमध्ये ठेवला आणि बाजारात विकायला आणला, काय? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाबा मार्केटमध्ये आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं त्यासोबत काय होणार आहे. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला, काय? रिक्षात घरी आलो, कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाबा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण. तुम्हाला अनुभव आहे बाबा वाटतं. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं तेलात टाकून, असं बोंबललं, कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं.
उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग पटकन बोला. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, काहीच नाही. आपली भक्ती मनाच्या मार्गाने चालली, कढीपत्त्यासारखी. हो, देवाला जी भक्ती आवडते ती करत नाही आपण, मनाच्या मार्गाने भक्ती करतो आणि इथंच आपण फसतो महाराज. हो बघा, भक्ती करणारे भक्त सुद्धा 4 प्रकारचे: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते. अंगाला आला ताप, देवा तू माझा, अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या, म्हणा ना म्हणा. म्हणजे संकट पडल्यावर ज्याला आठवण येते त्याला अर्थभक्त म्हणतात. तोपर्यंत आठवण येत नाही. कोठे गुंतला असी द्वारकेचा रायान, वेळ का सकळा लावियला. संकट पडल्यावर ज्याला आठवण येते तो अर्थभक्त. उदाहरण देऊ का तुम्हाला बसणारी मंडळी? एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे, अचानक जर लाईट गेली आणि तो व्यक्ती घरी यायला निघाला तर कसं येईल बसणारी मंडळी? एकटा आहे, रात्रीची वेळ आहे, गावापासून लांब आहे, अंधार आहे, कसं येईल? घाबरत घाबरत ना, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला, राम 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 राम. टाळकरी मंडळी पाणी बिनी काय? असंच झालं एक दिवस. ते पोरग बेशुद्धच पडलं, असा आवाज आले. त्याला उठवायला 2 तास गेले. मी तिथंच थोडं कुठं झाडापानाचा आवाज आला, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार? याला कुठला भक्त म्हणतात? अर्थभक्त. संकट पडल्यावर त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. अर्थार्थी म्हणजे जो फक्त पैशांसाठी देवदेव करतो. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो, आतमध्ये मंडपात बसणार नाही, दुरूनच काय चाललंय, लांबूनच बरं का, आत येणार नाही, दुरूनच, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त आहे तो ज्ञानी भक्त. हो, मग 4 प्रकारचे भक्त असतात. भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. भक्ती ही आंधळी नसावी, डोळस असावी. तुकोबाऱ्यांना कोणती भक्ती आवडते? मगाशी दुरोपत त्याचं झालं. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवणे हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. ती भक्ती आपण केली पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखाने गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठ्ठला 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 विठ्ठला. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या संगतीमध्ये भक्तीमध्ये जे प्रेम आहे ते कुठंच नाही, तिथंच प्रेमाचा कल्लोळ असतो महाराज. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्तीमध्ये भरपूर ताकद आहे. तुम्ही लहानपणी तुमच्या एक भक्तिगीत ऐकलं असेल बघा, आठवत असेल तर. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हे भक्त पुंडलिकासाठी टाळकरी. सगळ्यांनी एक टाळे वाजवायच्या. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी
कासाठी उभा राहिला विटेवरी दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी दानी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी हे बहिणाबाई सखूबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई सखूबाई हात वर बहिणाबाई सखूबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई सखूबाई जनाबाई मुक्ताबाई त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई हरी नामाच्या गजरात टाळ्या टाळ्या हरी नामाच्या गजरात हरी नामाच्या गजरात मन आनंदित होई धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी वा 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 आजचा कार्यक्रम जर पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे महाराज. खूप छान. हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा तुम्हाला हे सुख पाहायला भेटणार नाही महाराज. एवढं सुंदर आहे. आजचा कार्यक्रम डोलवलीमध्ये चाललाय असं वाटतच नाही. असं वाटतंय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये हा कार्यक्रम चालू आहे महाराज. एवढं सुंदर नियोजन सुंदर प्रयोजन सुंदर आयोजन आहे महाराज. हो इथं आनंद घेतला पाहिजे. आपण कुठे घेतो आपल्या मनाला माहीत पण इथं आनंद घेतला पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा हो इथं नाचलं पाहिजे. आपण कुठं नाचतो ते तुम्हाला माहितीच आहे मी सांगायची गरज नाही. इथं आनंद घेतला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी गायनाचे उडे आपुले आछंदे मनाचे आनंदे आवडीने. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिदाती मृत्यू लोकी व्हावा हो त्यांना इच्छा आहे पण भेटत नाही. आपल्याला भेटते कळत नाही. कळलं पाहिजे ना महाराज. हो भक्ती केली पाहिजे आवडीनं. आपण करतो सवडीनं केली पाहिजे आवडीनं. हो आपल्याला सवड नाही महाराज. हो आहे का सवड नाही. जो तो पैशाचा माग आहे महाराज. कमवला पाहिजे पैसा महाराज. आजचा कार्यक्रम बिन पैशाचा का सनस माऊली तुम्ही काय मान तिकडे इकडे माय का बघा ना. आजचा कार्यक्रम बिन पैशाचा आहे का म्हणजे मी नाही हा कार्यक्रम म्हणते माझं मला माहिती इकडचं. एवढं सगळं नियोजन बिन पैशाचं आहे का नाही. पैसा आहे ना मला. पैशाशिवाय काय बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो पटलं तर बघा. पैसा म्हणजे देव नाही. पैसा म्हणजे देव पैसा म्हणजे देव पण देवापेक्षा पण कमी नाही. म्हणून पैसा कमवा पण कसा जोडून या धन उदास विचारे वेचे घरी. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गासाठी वापरा. पैसा हा कमवलाच पाहिजे महाराज. बसलेली मंडळी पैसा आवडत नाही असा कोण आहे का त्यांनी हात वर करा. आवडतच नाही का अजिबात नाही. पैसा आवडत नाही कोणी हातवर. माझाच हातवर आहे पण ते तो वाला हात नाही बरं का. सांगण्यासाठी हातवर आहे. कोणी आहे का नाही. आहेत बघा. आदमी कब तक धन के पीछे भागता है. आदमी कब तक धन के पीछे भागता है जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात बोला ना निधन. तेव्हा हा शांत होतो महाराज.
नाही ते कोणाला चुकलं नाही महाराज. हो बघा तुम्हाला सांगतो, एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. बघा बरं लय मार्मिक आहे. आणि संवाद चालू झाला आणि त्यांच्यात भांडणं झाली. लक्ष्मी माता म्हणाली तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे. कोणाला म्हणाली? विष्णूला. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली ठीक आहे. एका गावातून प्रेत यात्रा चालू होती. लक्ष्मी मातेने काय केलं, त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. सगळेजण प्रेत दिलं ना सोडून, सगळेजण कशाचं माग? पैसा गोळा करायच्या माग. आता पैशांचा पाऊस पडतोय म्हटलं कोण प्रेताला धरून राहीन का? प्रेताचं राहू द्या, चला जाऊ द्या मरू द्या. इथं जर पैशाचा पाऊस सुरू झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही. तुम्ही ऐकाल का नाही तो लई नंतरचा प्रश्न, मी करीलच. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, पैशांचा पाऊस सुरू झाला आणि सगळ्यांनी प्रेताला दिलं सोडून सगळे पैशाच्या मागे धावायला लागले. लक्ष्मी माता म्हणली बघितली का माझी किंमत? सगळ्या जणांनी प्रेताला दिलं सोडून पैशाच्या मागे धावायला चालू केलं. भगवान विष्णू म्हणाले बरोबर आहे, तुझं काही चुकलं नाही, बरोबर आहे, मलाही दिसतंय. पण एक व्यक्ती असा आहे जो पैसा बघून उठलाही नाही, पैशाच्या मागे पळालाही नाही. कोण? बोला बोला, कोण? प्रेत. तो नाही पैसा बघून उठला आणि नाही पैशाच्या मागे पळाला. लक्ष्मी माता म्हणाली काय तुम्ही, तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला, त्याच्यात राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच पैशाला किंमत आहे. मी एकदा निघून गेलो पैशाला किंमत नाही. म्हणून पैशाला कुठपर्यंत किंमत द्यायचं जीवनामध्ये हे ठरवा महाराज. हो, आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि आपला कष्टाचा पैसा कोणाच्या हातात देताना 100 वेळा विचार करा. हो, पैसे उधार द्या पण जरा विचार करून द्या, कारण आपलेच पैसे नंतर भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. आणि उसने घेणारा मात्र शेट बनून तारीख देतो पुढच्या आठवड्यात, देतो पुढच्या महिन्यात. अजूनपर्यंत काय दिलं? कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, देताना जरा विचार करून द्या. हो, आणि चांगल्या मार्गाने पैशाचा वापर करा महाराज. एवढं सुंदर पैशाचं नियोजन महाराज, एवढा मोठा सप्ताह, एवढं सुंदर नियोजन आहे. 18 वर्ष झाले महाराज. हो, अजून 4 वर्षांनी द्वितीय तपपूर्ती सोहळा साजरा होईल महाराज. एवढं सुंदर वर्णन, सुंदर गाव, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन, सुंदर सप्ताह कमिटी मंडळी, सर्वजण एकदम सुंदर आहात महाराज. हे सगळी मंडळी जे आहे ते वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत महाराज. लोकांवर जीवापाड प्रेम करणारी हे सगळी मंडळी आहेत. सर्वांचं मनापासून मी एकदा धन्यवाद व्यक्त करतो. शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाकडे एक दान मागतात. काय मागतात ते शेवटच्या चरणात आहे महाराज. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान तुका मागे छिदान, पंढरीचा वारकरी वारे चुकोने दे हरी. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. हो, आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली, मृदुंगाची साथ दिली, त्या पूर्ण गायक वादकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. मला सांगा बरं, गायन वादन करणं सोपं आहे? 5 मिनटं घेतं चालेल ना? फक्त 5 मिनटं. ट्रेन आहे ना ज्यांना, आता काय फक्त 5च मिनटं. हो, गायन वादन करणं सोपं आहे का? पखवाज वाजवणं सोपं आहे का? काहीतरी म्हणा. हा नाही काय नाही ना महाराज. त्याच्या मागे 10-15 वर्षाचा तप आहे महाराज. एवढा रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा सुंदर एवढे बोल वाजवते. तर सोपं नाही महाराज. गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे? अजिबात नाही. काही ना सा लावायला वर्ष जातं. नुसतं सा लावायला सोपं नाही महाराज. माझे मित्र होते आळंदीमध्ये 2-4 6 वर्ष. किती हो? फक्त धोतारच नेसायला शिकला 6 वर्षात. सोपं नाही महाराज. हो, अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे का?
सोपं आहे का? मला एक सांगा, आमच्या सगळ्या महाराज लोकांकडे तुम्ही पाहिलं, समजा गायक वादक महाराज मंडळी सगळी उभे टाळकरी मंडळी, तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे? वाटतं का ना, महाराज लोकांची लई मजा आहे, महाराजांसारखी मजा? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट कुठं उडतो? कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट दिसलं आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्याचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटला माहित का? तुम्हाला माहित नाही? कळलं का? मग तसं आमच्या सर्व महाराज लोकांकडे पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही महाराज, आहे सोपं आहे का? एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा, महाराज तुम. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर गाडीमध्ये. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, दिवस रात्री 2-2 कीर्तन. असं वैतागलं ते महाराज. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वौसा तेव्हा कळे, जावे त्याच्या वौसा. बोला तेव्हा कळे, जावे त्याच्या वौसा. तेव्हा कळे, जावे त्याच्या वौसा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वौसा. तेव्हा कळे, जावे त्याच्या वौसा. सोपं नाही महाराज, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. विषय निघला म्हणून सांगतो. आता विषय निघला. शेवटच्या 6 महिन्यामध्ये मागच्या गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती दिवस आहे गाडीत आणि रात्री घरी जायल्याची गॅरंटी नाही. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही गाडीत शिजवतो सकाळ संध्याकाळ. सोपं नाही महाराज आहे. हो, 40,000 किलोमीटर रनिंग गाडीचं, दिवस रात्र कीर्तन. पण हे समाजाचं तुम्ही दिलेलं सगळं प्रेम आहे महाराज, आणि या प्रेमामुळे एवढं सगळं शक्य आहे महाराज. आम्हाला किंमत तुमच्यामुळं महाराज. हो, तुमचं प्रेम म्हणून आम्ही आज इथं उभं आहे महाराज. नाही तर कसलं काय, 11 वर्षाला मी इथं आलो होतो, आणि आता नेमकं तुम्ही मला बोलवलं कधी? 25 वयाला. म्हणजे एवढं मला अभ्यास करावा लागला तेव्हा तुम्ही मला 25 वयाला बोलवलं. हे माझं भाग्य. पण ऋणबंधाचे संबंध महाराज, सणस माऊली आहेत, सगळे आहेत, प्रेमाचे संबंध, आणि या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व गायक वादकांचे मनापासून धन्यवाद. विशेषतः महिला मंडळ अजिबात चुळबुळ बिळबुळ काही नाही, एक मांडे घालून तुम्ही कीर्तन ऐकलं महाराज, तुमचं मनापासून धन्यवाद. पुरुष मंडळी तुमचं मनापासून धन्यवाद. जे आले त्यांचं धन्यवाद, जे नाही आले त्यांचे मनापासून धन्यवाद, आणि जे येत होते पण त्यांना सुद्धा थांबवलं त्यांचं तर पाय धरून धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज